नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर हा रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। मी माझ्या भावाला रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी ओवाळायला गेलेली होती, कारण माझी ताई जी आहे ती आर्वीला राहते आणि ती फार लांब राहत असल्यामुळे माझा भाऊ काही दरवर्षी राखी बांधायला तिच्याकडे जात नाही किंवा तिला पण शाळेची मुलं किंवा जिजूची ड्यूटी असल्यामुळे काही टाइम मिळत नाही, त्यामुळे ती काही येऊ शकत नाही। पण या वर्षी माझा भाऊ वेळात वेळ काढून माझ्या ताईच्या गावाला गेला आणि राखी बांधून आला तिच्याकडून। तर मी म्हटलं तू आधी जाऊन ये, त्यानंतर मी तुला राखी बांधते, म्हणून मी त्याला दुसऱ्या दिवशी राखी बांधली। आणि तसंच माझी आत्या जी आहे ती पण बाहेर गेली होती, त्यामुळे तिला पण वेळ नव्हता त्या दिवशी राखी बांधायचा, त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच ठरवलं की दुसऱ्या दिवशी बांधायची म्हणून राखी। तर ही माझी मोठी आत्या आहे, हिने आधी माझ्या पप्पाला ओवाळलं, राखी बांधली, त्यानंतर माझ्या भावाला पण ओवाळलं, भावाला पण राखी बांधली आणि ते सर्व केलं। त्यानंतर मग मी पण माझ्या भावाला ओवाळून घेतलं। तर मी मधातली आहे, माझा भाऊ सगळ्यात लहान आणि माझी बहीण सगळ्यात मोठी। तर बघा माझा विवांश पण बसलेला होता मामाच्या बाजूला। तर जसं मामाला करताय तसंच तू मला पण कर असं त्याची इच्छा होती। तर पाय धू म्हणे माझे आणि मला टिक्का लाव म्हणे, हे सगळं त्याची इच्छा होती। तर त्याला पण ते सर्व केलं मी। त्यानंतर मग माझ्या बडीपप्पाच्या मुलीने पण त्याला ओवाळून घेतलं आणि राखी बांधून घेतली। ती सुद्धा माझ्या भावाला राखी बांधते। तर ती पण वाट बघत होती की केव्हा येईल दादू आणि आम्ही राखी बांधू। तर आम्ही ठरवलं की दोघे मिळूनच बांधू। तर आम्ही दोघींनी मिळून मग त्याला राखी बांधली। आमचं लेट असं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन झालं। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राइब कसा वाटला नक्की कमेंटमधून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। बाय।